मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे बुधवार आहे आणि काल माझा रिव्ह्यू झाल्यामुळे आज मी थोडं रिलॅक्स आहे. कारण आज होणार आहे रिफाईनमेंट. नेक्स्ट वीकमध्ये काय टास्क येणार आहेत ते आम्हाला आज घ्यायच्यात आणि त्यावर काम सुरू करायचे. काही टास्क आहेत माझ्याकडे. चला, मागं बघू शकता मित्रांनो, सेटअप मी रेडी करून ठेवलेला आहे. म्हणजे माझा लॅपटॉप लावलेला, मॉनिटर आहे कनेक्टेड. चला आता काम सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, काम स्टार्ट केलेलं आहे. मागं बघू शकता मेन मॉनिटर आपलं काय म्हणतात लॅपटॉप नाही दाखवू शकत, पण स्क्रीन दिसते ती पण एमटी आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, काम स्टार्ट केलेलं आहे. आत्ता जवळपास 1 वाजता आहे आणि आमचे इंटरनल कॉल झालेत कस्टमरसोबत आणि टीमसोबतचा. तर काही टास्क आहेत जे माझी डिपेंडन्सी आहे. तुम्ही कस्टमरला काही क्वेश्चन विचारले तर त्यांच्या आन्सरची वाट बघतोय. चला मित्रांनो, आत्ता झाला आहे जेवायचा टाईम, जवळपास 2 वाजता आहे. तर जेवण करूया आणि बहुतेक ताट तिकडे लागत असेल तर आपण जाऊया. त्याआधी मित्रांनो, जेवायच्या जो मी CB350चा ब्लॉग टाकला होता त्याच्यावर काय म्हणतात व्ह्यूज चांगले येत आहे, लोकांना आवडत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे पण ब्लॉग आवडत असतील तर सांगा, मला पण त्याची आवड आहे. कारण की मी माझी स्वतःची बाईक मॉडिफाय करते, पण तुमचे काही सजेशन असतील, कोणते शोरूम असतील, तुम्हाला काही माझं असेल तर ते सांगा. तर मी पण ट्राय करेल की बाईक रिलेटेड पण काही ब्लॉग मी टाकेल. आणि माझी इच्छा पण आहे की ड्राईव्ह करत कुठं जायचं. बघू काय होतं आता. म्हणजे प्लॅन सगळे बोलण्यापेक्षा इम्प्लिमेंट केलेले बरे. तर आत्ता सध्या बाईकचे काही इश्यू चालू आहे, जसं मी सांगितलं होतं टँक घालतोय, तर तो पण मला थोडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पण आता झाला मित्रांनो जेवायचा टाईम, मी काही पण बडबडायलो असं वाटतंय. चला आधी जेवण घेऊया. काय आज जेवणाला प्रेरणा? आज आहे चपाती, गाजरचा हलवा, Oh my वांगीची God. भाजी, सॅलड मध्ये काकडी आणि मुळा. तुला ताट वाढलंय मी ऑलरेडी, तुम्ही टाइमपास करत बसले. मी एवढं मेहनतीनं गरम गरम बनवते, पण ह्यांनी शेवटी ते ताट थंडच करून टाकतात पूर्ण. नाही, आता जाऊन जेवतो मी. काय उपयोग माझ्या मेहनतीचा? मेहनत ती मी खातो, म्हणजे तिची मेहनतीचं फळ. ते खावंच लागणार आहे तुम्हाला. खाल्ल्याशिवाय कसं उपाशी राहणार आहे का? मी गरम गरम देतेय, ह्याला मेहनत आहे. का मित्रांनो, चव असू नसू मी खातो. व्हिडिओ मध्ये म्हणते छान आहे, एक नंबर आहे, मस्त आहे ना. नाटक खरं सांगायचं ना मित्रांनो, प्रत्येक आयटम मध्ये मीठ कमी टाकते. भातात तर मीठ टाकत पण नाही. मला नाही आवडत जास्त मीठ. अरे पण वरून 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 मीठ टाकायचं नसतं. तुम्हाला शाळेत शिकविलं नाही का, किंवा डॉक्टरने सांगितलं नाही का मीठ शाळा टाकायचं? नव्हती. मला वाटतं ही शाळेतच जातो. मला मार्क जरी कमी येत असतील शाळेत तरी मी जात होतो. डन होतो मित्रांनो, फक्त अभ्यास करत नव्हतो, हा फरक होता. पण हुशार होतो हे माझे सर पण माझ्या घरच्यांना सांगत होते. माहिती का तुला? जर मंगेश नव्हती माझे मंगे म्हणायचे. जर मंग्यानं अभ्यास केला तर तुमचा मंगे पुढे जाईल असं म्हणायचे. पण मंग्या काही अभ्यास करत नव्हता. भांडणं, क्रिकेट ह्याच्या पलीकडे काही, म्हणजे खेळ ह्याच्या पलीकडे काही सुचत नव्हतं. ठीक आहे मित्रांनो, जुनी हिस्ट्री आहे. पण मी शाळेत जात होतो हे माझ्या सरांना जरी विचारलं तरी ते सांगते माझ्याबद्दल. शाळेत सगळेच जातात. तू जातीस का नाही मला जरा डाऊट आहे, त्याच्यामुळे म्हणतोय. अरे जेवण करून घ्या, थंड होईल जेवण. मी तेव्हापासून ताट वाढून ठेवलंय. मामा चला मित्रांनो, जेवायचा टाइम झालाय, जेवण करून घेऊ. गाईज आता 2:30 वाजता आहे, जवळपास 2 मिनिटं कमी आहेत. चला, आजचा रिफाईनमेंट कॉल आहे. ह्या वीकमध्ये जे काम करायचं आहे मला, त्या टास्क आमचा कस्टमर आम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी मी आज कनेक्ट होणार आहे. चला मग कॉल घेतो आजचा. मित्रांनो, माझं आजचं काम झालेलं आहे. आत्ता 7:44 झाले आणि बघू शकता माझ्या मागे माझी बायको बसली आहे. कोण आहे? रॉकस्टार आहे का? हा, इथं आली आणि मग बसून माझं डोकं खायली. मित्रांनो, काय म्हणाली? भात लावायचं का नाही रात्री? तुम्ही भात खाणार आहेत का नाही? मला नाही खायचंय. तुम्ही खात असाल तर गरम गरम भात लावा. मला नाही खायचा भात. ठीक आहे. करणार काय तू आज? मी आज करणार आहे दाल बाटी. चवळी चटक? काय दाल बाटी? हो. दाल कशाची असते, भाटी कशाची असते ती? सोपं आहे ते. युट्यूबवर जायचं सर्च मार. बरं, ती दाल तुला जमून का टेस्ट दालची? तुम्हाला कशी दाल पाहिजे? गोड, आंबट, तिखट, नॉर्मल? ताई जशी करते तशी. बरं. चला मित्रांनो, आज एक्सपेरिमेंट व्हायला आहे. एक तर मी जगल, नाहीतर जेवण.
म्हणजे जर दाल बाटी चांगली झाली तर ठीक आहे, नाही तर बोटावर असर होऊ शकतो त्याचा, है ना. कसं म्हणजे तिखट झाली, काही खराब झालं एखादं. नाही, होणार. ठीक आहे मित्रांनो, आता होतीये दाल बाटी, वाट बघूया. टेन्शन येते मला याच्या दाल बाटीनं. चला मित्रांनो, जरा फ्रेश होतो, आता काम झालेलं आहे आणि भेटतो तुम्हाला. जेवायचा टाइम झालाय, वाईफ बोलवते. आज जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आज स्पेशल आहे. जसं मग डिस्कस केलं होतं, दाल बाटी, इकडं त्याचं सांबर का काय ती दाल. चला आता खाऊया. गाईज आता बघू शकताय 12:06 झालेत. झोपेतून उठलोय मी. आता ही अशी कशी झोप, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, जेवण केलं, इथेच फ्लॅटमध्ये फिरून मी काय केलं, थोडं मोबाईल बघू लागलो, मला लागली झोप. थोडं झोपलो, झोपून उठलो, म्हणजे अर्धा एक तास झोपलो असं. आणि आता एडिटिंगला बसलो आहे. आता 3-4 वाजतील याच्यामध्ये. रोजची रुटीन माझी ही झाली मित्रांनो. कारण काय होतं, ऑफिसचं काम आहे, त्याच्यानंतर थकवा येतो, थोडंसं फार गप्पा वगैरे मारलं की जेवण करायचं, जेवण केलं थोडा आराम करतो, आराम करून झोप घेतो. कारण की काय होतं, 3-4 वाजले की पुन्हा झोपायला लागतं, आणि 4 वाजता आणि 3ला समजा झोपलो, समजा पुन्हा मग लगेच सकाळी 9-9:30ला उठायला लागतं आणि पुन्हा लगेच ऑफिसला बसायला लागतं. तर एडिटिंग ही माझी रोज रात्री होते, तर झोप बरोबर नाही मित्रांनो. त्याच्यामुळे मी आधी झोप घेतो, कारण की मी एडिटिंगला बसलो की मला येते झोप, तर ती झोप येऊ नये म्हणून मी आधीच माझी झोप पूर्ण कंप्लीट केली. आता मला झोप येणार नाही, तशी तर येणार मित्रांनो, आता रात झाली. पण एडिटिंग महत्त्वाची आहे. ऑफिसचा लॅपटॉपवर मी बंद नाही केला, तसंच चालू होता काम झाल्यावर. आता तो लॅपटॉप इथे जॉईन करतो, हा बंद करतो आणि आजची एडिटिंग सुरू करतो. चला मित्रांनो, आता एडिटिंग स्टार्ट करू. मी कॅमेरा ह्याच्यामुळे इथं लावला, त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मला मोबाईल हातात असलं तर बोलायचं सुचत नाही. जर तो एका ठिकाणी असेल तर सुचतं. मी म्हणून म्हणलं ठीक आहे, तिथं लाव. ऑफिसचा लॅपटॉप काढला मित्रांनो, मॅकबुक आता लावून घेऊ आपलं. उद्या पण माझ्यासाठी महत्त्वाचा डे आहे मित्रांनो. कारण काल काय झालं ना, जसं मी तुम्हाला म्हणलं की अजून एक टेस्टर घेतला, त्याच टेस्टरच्या टास्कमध्ये काल पूर्ण रिव्ह्यूचा टाईम गेला आणि माझ्याकडे अजून आहे टास्क, आणि त्या मी काल नाही देऊ शकलो कारण की टाईम इश्यूमुळं. तर उद्या आमचा अजून एक रिव्ह्यू आहे. काय करतो मी, सॉरी, नाही झोप झाली ना आत्ता, त्याच्यामुळे आळस आहे का असं काय म्हणतात. तर हां सॉरी, कुठं होतं आपण. हां, तर माझ्या टास्कचा रिव्ह्यू राहिला आहे, ते मला उद्या द्यायचा आहे. तर मी विचार करते की उद्या ऑफिसला जावं, कारण की उद्या आहे गुरुवार असल्यामुळे इकडली लाईट जाऊ शकते. तर लाईट गेली तर मग अवघड होईल, कारण की माझ्याकडे इन्व्हर्टर वगैरे नाही आहे फ्लॅटमध्ये इथे. तर त्यापेक्षा मी ऑफिसला जातो, कारण की ऑफिसला काही प्रॉब्लेम येणार नाही, जनरेटर वगैरे असतं, बॅकअप वगैरे असतो तिथे, आणि माझे टास्क आहेत त्याचा रिव्ह्यू देता येईल. चला आता मॅकबुक कनेक्ट केले, पॉवर ऑन करतो इथली. आधी डेटा कॉपी करून घ्यायला लागेल मोबाईलमधला. मित्रांनो, ही मॅकबुकमध्ये ना थर्ड पार्टी डिव्हाइसमधून डेटा कॉपी करणं म्हणजे लय डोक्याला ताण आहे बाबा. जर तुम्ही मॅकबुक घेत असाल ना, तर मित्रांनो विचार करून घ्या. कारण काय ना, आयफोनमधून डेटा घ्या किंवा त्याच्यातून घ्या, तेवढं सोपं नाही मित्रांनो. हां, अरे काय तोंड धुवायला लागतं, सॉरी मित्रांनो. माझ्यामध्ये आहे ना मित्रांनो, मेमरी कार्डमधून डेटा घेणं किंवा एखाद्या SSD मधून डेटा घेणं मॅकबुकमध्ये सिम्पल आहे, ठीक आहे. पण मोबाईल थ्रू डेटा मॅकबुकमध्ये घेणं फार कठीण आहे मित्रांनो. मला तर रोज एकटीक जातं. जर कोणी मॅकबुक युजर असतील आणि ज्याच्याकडे आयफोन आहे, तर ते डेटा कसे कॉपी करतात मला एकदा सांगा, कारण की मला करता येणार मित्रांनो. मी यूट्यूबवर नाही बघितलं, पण कोणाला माहीत असेल तर प्लीज मला रीच करा, माझ्या मित्रांपैकी कोणाला माहीत असेल तर. चला आता लॉग इन करतो. का नाही ऑन झालं, हां ऑन झालं. मी काय करतो, याची पॉवर बंद करतो आता.
केबल काढून घेतो चार्जरचं. हे आहे USB आपला लावतो आपल्या. अरे यार कॅमेरा येत आहे. म्हणजे मला आता थांबवायला लागेल शूट, जे मी शूट म्हणजे जे ब्लॉग व्हिडिओ करत होतो. चला मित्रांनो, मी आधी कॉपी करतो आणि तुम्हाला भेटतो, कारण की मोबाईल जो आहे तो मी इथं लावला आहे आत्ता व्हिडिओ शूटिंगला. मला तर डेटा कॉपी करायचा असं नाही होणार. चला 5 मिनिट आहे, आपण कनेक्ट. फायनली मित्रांनो माझी एडिटिंग कंप्लीट झालेली आहे. मागं बघू शकतायत आत्ता एक्सपोर्ट होत आहे आजचा व्हिडिओ. तो आहे 55वा व्हिडिओ. तर जवळपास आता 2 महिने कंप्लीट व्हायला येणार आहेत मित्रांनो. विश्वास बसत नाही आहे. मी ज्यावेळेस फर्स्ट डेपासून सुरुवात केली होती, मला वाटलं होतं की 10-15 दिवसात मी म्हणजे खाली टाकून देईल, पण नाही टाकू दिली. आहे कन्सिस्टन्सी आहे, मी करतोय, रोज अपलोड करतोय आणि तुमचे व्ह्यूज येत आहेत, तुमच्या कमेंट येत आहेत, लाईक येत आहेत, सबस्क्रायबर आपले वाढत आहेत, तर मला बरं वाटतं आहे मित्रांनो. तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. 100+ सबस्क्रायबर झालेत, आज 110+ झालेले आहेत. तर ती पण एक गोष्ट चांगली आहे. लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पण होतील, तर ती पण मी वाट बघतोय कधी होतील. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा. आणि जवळच तुम्हाला काही आवडत असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो आज मला एक कमेंट आली की बाई तो प्राईस सांगत जा व्हिडिओमध्ये. तर त्याने थोडं ऑड बोललं, मला वॉड वाटलं, कारण की माझ्यासाठी नवीन आहे. तर ठीक आहे, मी इथून पुढे आता ज्यावेळेस फूड ब्लॉग शूट करेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की प्राईस सांगेल. काही काही ठिकाणी काय होतं ना, स्ट्रीट फूडला रेट नसतो, पण ठीक आहे मी व्हिडिओमध्ये ट्राय करेल की एक्सप्लेन करेन कितीला. तर नेक्स्ट टाईम मी केअर करेन. आणि आज CB350चा जो ब्लॉग आहे माझा काल अपलोड केलेला, त्याला चांगले रिव्ह्यू आलेत मित्रांनो. आणि बऱ्याच जणांनी ॲक्सेसरीजच्या डिटेल मला मागितल्या, तर त्या डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकल्यात. इथून पुढे मी ज्या ज्या गोष्टी घेईल, कोणती गोष्ट असेल त्याची प्राईस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत जाईल. ॲक्सेसरीज असेल किंवा कुठं खायला गेलो समजा व्हिडिओमध्ये राहिलं तर ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. स्पॉट आणि ते लोकेशन पण इथून पुढं टाकेल. ह्या गोष्टी मी आधी कवर करत नव्हतो, कारण की आपली ऑडियन्स आधी फार कमी होती ना, तर कुणी जास्त असे क्वेश्चन मला विचारले नाहीत आणि माझ्या पण लक्षात आले नाहीत. पण इथून पुढं मी त्या गोष्टी लक्षात ठेवेन. मित्रांनो बघू शकताय ब्लॉग अपलोडला लावला आहे, 87% झालेला आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग अपलोडला लावला आहे रात्रीचे आत्ता 2 वाजता आहेत, म्हणजे सकाळ झाली दुसऱ्या दिवशीचे ब्लॉग झालेला आहे एडिटिंग. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी एंड करतो. आपण उद्या भेटूया. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. उद्या भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. देन गुड नाईट.